नमस्कार. नशीबवान मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता गिरिजा आणि तिचा भाऊ मिळून तिच्या वडिलांना म्हणजेच दत्तूला शोधत असतात. तर गिरिजा गावातील लोकांना विचारत असते की तिच्या बाबांना कोणी पाहिलं आहे का, पण खरं तर तिच्या बाबांना कोणी एक पाहिलेलं नसतं. आणि आता ती विचारच करत असते की आता कुठे शोधणार बाबांना. आणि तेवढ्यातच मोनूचं म्हणजे तिच्या भावाचं लक्ष जातं आणि तो जोरात किंचाळतोच. तेव्हा गिरिजा तिथे येते आणि पाहते तर काय, दत्तू म्हणजेच तिचे बाबा तिथे एकदम जखमी अवस्थेमध्ये अशी पालापाचोळ्यामध्ये असे रस्त्याच्या बाजूला पडलेले असतात. तर इकडे आता हा नागेश्वर आणि त्याची बायको मंदिरामध्ये पूजा करत असतात. तर नागेश्वर तिला धमकावत असतो की आज काहीही झालं तरी मी प्रभासला शोधून काढणारच आहे, आणि फक्त शोधूनच नाही काढणार तर त्याला मी जीवेसुद्धा मारणार आहे. आणि यातलं जर तू काहीसुद्धा चिरंजीवांना जर सांगितलंस तर मग गाठ माझ्याशी आहे. आम्ही त्यांनासुद्धा काही नुकसान पोचवायला, जीवे मारायला मागे पुढे पाहणार नाही. बस नाटकं झाली आता तुझ्याकडे आणि प्रभासकडे. आता एकदाच पाहतो मी, तुमचा खेळ एकदाच संपवतो. असं बोलून तो आता त्याच्या बायकोला धमकावतच असतो आणि त्यामुळे बिचारी ही खूप घाबरून गेलेली असते. तर आता गिरिजाचे वडील तर सापडलेले असतात, पण ते फार जास्त जखमी अवस्थेत असतात. आता गिरिजा आणि तिचा भाऊ दोघेही त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ते काही मात्र शुद्धीवर येत नाहीत. आता त्यामुळे गिरिजा इकडे तिकडे कोणी मदतीसाठी येते का पाहत असते. तर रुद्र घरी येताच उर्वशी म्हणजेच त्याची आत्या रडत रडतच त्याच्याकडे येते आणि त्याला मिठीच मारते. तेव्हा रुद्र विचारतो, आत्या अगं नक्की काय झालंय, तू अशी रडतेस का? तेव्हा उर्वशी आता नाटक करतच रडत रडतच त्याला सांगते की अरे प्रभास सापडलाय, दादासाहेब त्यालाच आणायला गेले आहेत. तेव्हा रुद्र सांगतो की अगं ही तर आनंदाची बातमी आहे. आपण किती दिवसांपासून प्रभास काकाला शोधत होतो आणि काका आता सापडलाय तर तू आनंदी व्हायचं सोडून तू अशी दुःखी का झाली आहेस? तेव्हा ती सांगते आणि तुला माहिती आहे का की हे सगळं कोणी केलं? प्रभासला इथून पळून जायला मदत कोणी केली ते? त्यावर रुद्र विचारतो की कोणी केलं हे सगळं? तर उर्वशी त्याला सांगते की तुझ्या आईसाहेबांनी केलं, वहिनी साहेबांनी केलं आहे हे सगळं. तर गिरिजा आता तिच्या वडिलांना शुद्धीवर आणण्यासाठी पाणी घेऊन येते आणि त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असते. मात्र ती फार जास्त जखमी झाल्यामुळे ते काही अशी सहजासहजी शुद्धीवर येत नाहीत. तर तेवढ्यातच तिथे लोक देखील जमा झालेले असतात गावातील. आता गिरिजा त्यांच्यासमोर हात जोडून त्यांच्याकडे मदतीची विनवणी करत असते, पण लोक म्हणतात की हा तर बेवडा आहे, दारू पिऊन पडला, याला काय मदत करायची, आणि तिथून निघून जातात. त्यामुळे गिरिजा मात्र खूप जास्त हतबल झालेली असते. तर उर्वशी इकडे रुद्रच्या मनात त्याच्या आईविषयी विष कालवत असते व सांगते की बघ ना, म्हणजे तुझ्या आईसाहेबांनीच प्रभासला पळून जायला मदत केली आणि त्यांना चांगलं ठाऊक होतं की प्रभास कुठे आहे, पण तरी देखील त्यांनी आपल्याला काही एक सांगितलं नाही. त्यावर रुद्र बोलतो की अगं पण आईसाहेब असं का करतील? आणि तेवढ्यातच उर्वशी आता तिच्या मोबाईलमध्ये तो फोटो असतो ज्यामध्ये की रुद्रची आई प्रभासला भेटत असते. तर तो फोटो ते आता रुद्रला दाखवते, त्यामुळे रुद्रची देखील खात्री पडते. आणि तेवढ्यातच तिथे रुद्रची आई येते. तर रुद्र आता त्याच्या आईला जाब विचारत असतो की आई अगं तू प्रभास काकाला पळून जायला मदत केलीस का? तुला माहीत होतं का की काका कुठे आहे, तो कुठे गेलाय, कुठे राहतोय वगैरे, आणि तरी देखील तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस? आता रुद्रची आई त्याला समजावत असते की अरे रुद्र तसं नाही आहे, जे दिसतंय ते नाही आहे. तर रुद्र आता तिला तो फोटो दाखवतो आणि तिच्याही लक्षात आलेलं असतं की ह्याचे कान आता उर्वशीनेच भरले आहेत म्हणून. तर आता गिरिजाला कोणीही मदत करत नसल्यामुळे गिरिजा ही खूप हतबल झालेली असते. आणि तेवढ्यातच तिला तिथे तो 4 चाकी गाडा दिसतो. तर आता ती तिच्या वडिलांना तिच्या भावाच्या मदतीने उचलते आणि त्या गाड्यावर टाकून हॉस्पिटलकडे घेऊन जायला निघते. तर प्रभासला आता नागेश्वरने गाठलेलं असतं. तर प्रभास त्याच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करत असतानाच आता नागेश्वर त्याला पकडतो.
तर इकडे हा रुद्र जो असतो त्याच्या आईला विचारत असतो की मग अगं हे काय आहे, यामध्ये तर स्पष्ट दिसतंय की तू काकाला भेटली होतीस म्हणून. आता ही उर्वशी मात्र नाटक करायला सुरुवात करते की माझ्या प्रभासला जर काही झालं ना तर मी अजिबात सोडणार नाही कोणाला वगैरे, आणि रडत असते आणि रुद्रचं अटेन्शन मिळवायचा प्रयत्न करत असते. आता हिचे हे सगळं नाटकं खरं तर आता रुद्रच्या आईच्या लक्षात आलेले असतात, पण बिचारीला नागेश्वरने धमकावल्यामुळे ती सत्य काय आहे ते सांगूही शकत नसते. ती रुद्राला सत्य सांगायचा प्रयत्न करते आणि तेवढ्यातच तिच्या नागेश्वरने दिलेली धमकी लक्षात येते, त्यामुळे बिचारी गप्प राहते. तर रुद्र मात्र तिला जाब विचारत असतो की आई अगं आम्ही सगळे इतक्या दिवसांपासून शोधतो आहोत काकाला आणि तुला माहीत असून सुद्धा तू आम्हाला काही सांगितलं नाहीस वगैरे. तर तिलाही आता काय बोलावं कळत नसतं. तर गिरिजा आणि तिचा भाऊ आता त्यांच्या वडिलांना त्या म्हणजेच दत्तूला त्या गाड्यावर टाकून आता दवाखान्यामध्ये घेऊन चाललेले असतात. तर नागेश्वरने इकडे प्रभासला गाठल्यामुळे तो आता प्रभासला जाब विचारत असतो की कुठल्या वेळात लपून बसला होतास तू, तुला काय वाटलं की इतक्या सहजासहजी मी तुला सोडेल काय, आता काही तुझी सुटका नाही, आता चांगलं पाहतोस तुझ्याकडे, असं करून तो आता प्रभासला धमकावत असतो. आणि तेवढ्यातच प्रभासला हृदयविकाराचा झटका येतो आणि तो खाली कोसळतोच. त्यामुळे नागेश्वर देखील घाबरून जातो आणि लगेचच त्याच्यासोबत असलेल्या गुंडांना तो प्रभासला दवाखान्यामध्ये घेऊन जायला सांगतो. तर त्यातील एकाला तो आता घरी ही बातमी द्यायला पाठवतो. तर एक जण घरी आलेला असतो आणि सांगतो की ताई साहेब एक वाईट बातमी आहे. आता उर्वशी लगेचच पळत तिथे येते व विचारते की काय झालं, प्रभासला तर काही झालं नाही ना, प्रभास ठीक आहे ना. त्यावर तो सांगतो की दादासाहेब त्यांना घेऊन घराकडेच येत होते, पण तेवढ्यातच ते आमच्या हाती सुटून परत पळू लागले आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आलाय, आता ते सगळे दवाखान्यात आहेत वगैरे. त्यावर रुद्र आणि उर्वशी बोलते की आपण लगेच दवाखान्यात जाऊयात म्हणून, आणि रुद्रची आई बोलते की मी देखील येते, मला देखील त्यांची काळजी वाटते. तर उर्वशी मात्र तिथेच तिच्याशी भांडायला सुरुवात करते की कशाला, तूच त्यांना पळून जायला मदत केलीस ना, आणि आज त्यांची ही अवस्था तुझ्यामुळेच आहे, जर त्यांना काही झालं ना तर याद राख. तर रुद्र उर्वशीला समजावतो, आत्या अगं ही काही भांडण करायची वेळ आहे का, आपण लवकरच दवाखान्यात जाऊयात. त्यावर तो माणूस सांगतो की नाही, दादासाहेबांनी तुम्हाला सर्वांना घरीच थांबायला सांगितलेलं आहे. तर रुद्र त्याच्या आईला समजावतो की तू घरीच थांब, आम्ही जातो दवाखान्यामध्ये म्हणून. तर इकडे डॉक्टर प्रभासची ट्रीटमेंट सुरू केलेली असते आणि तेवढ्यात नागेश्वर तिथे येतो. तर डॉक्टर त्याला अडवतात. आता नागेश्वर चिडतो व बोलतो की तुला कळतंय का तू कोणाला अडवतोयस, या नागेश्वर घोरपडेला अडवतोयस का तू. त्यावर डॉक्टर सांगतात की सर तुम्ही थोडा वेळ थांबा, हे जे आलेले आहेत ते हृदयाचे स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू केलेली आहे, त्यामुळे आपण त्यांना त्यांची ट्रीटमेंट करू देऊयात वगैरे. तर त्यानंतर डॉक्टर नागेश्वरला सांगतात की यांच्या हृदयाची गती खूप कमी झालेली आहे आणि यांना दुसरं हृदय टाकावं लागेल, हृदय ट्रान्सप्लांट करायची गरज आहे. तर गिरिजा देखील आता तिच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि डॉक्टरांना विनवणी करत असते की यांची लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा. तर डॉक्टर विचारतात की नक्की काय झालं आहे. त्यावर गिरिजा सांगते की यांना रक्ताची उलटी झाली आणि कोणीतरी यांना मारहाण केली आहे. तर ही पोलीस केस आहे आणि पोलीस केस झाल्याशिवाय आम्ही ट्रीटमेंट करणार नाही असं डॉक्टर सांगतात. त्यावर गिरिजाचा छोटा भाऊ सांगतो की आता नवीन कायदा आलाय, तुम्हाला माहीत आहे का की पोलिसांची वाट न पाहता आधी रुग्णाची ट्रीटमेंट सुरू करणं गरजेचं आहे, नाहीतर उलट मीच तुमच्या विरोधात केस करेल. आता डॉक्टरही घाबरून ट्रीटमेंट सुरू करायला तयार होतो. तर इकडे नागेश्वर डॉक्टरांना सांगत असतो की तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा, पण काही करून या प्रभासचा जीव वाचायला हवाय वगैरे. तर डॉक्टरने सांगितल्यामुळे आता नागेश्वरसुद्धा विचारात पडलेला असतो की आता याला कोण हृदय देईल की जेणेकरून याला वाचवता येईल म्हणून. तर घरी ही रुद्राची आई आता देवीचा धावा करत असते व देवीला सांगत असते की देवी आई अगं, जेव्हा जेव्हा कुठे अन्याय होतो तू न्याय करून देतेस. अगं त्या मुलीला तुझ्यामुळेच न्याय मिळाला आहे, तिला तिची संपत्ती, तिचं गेलेलं वैभव परत मिळवून दे आणि
प्रभासने त्या मुलीची मदत करून एक प्रकारे तुझी सेवाच केली आहे ना, आणि मग आता त्याला लवकरात लवकर बरं कर वगैरे. तर आता हे डॉक्टर आता गिरिजाच्या वडिलांना पाहायला येतात आणि सांगतात की हे शुद्धीवर नाही आहेत, दारू पिऊन त्यांचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे आणि त्यांच्या डोक्याला खूप जास्त मार लागला आहे, त्यामुळे त्यांची लवकरात लवकर आता ऑपरेशन करावं लागणार आहे. 10 ते 12 लाख रुपये खर्च येईल आणि खर्चामध्ये काही एक कमी होणार नाही. तुम्ही लवकरात लवकर आता पैशांची जुळवाजुळव करा जेणेकरून त्यांचं ऑपरेशन करता येईल म्हणून. आता इतकी मोठी रक्कम ऐकल्यानंतर खरं तर गिरिजा खूप चक्रावून गेलेली असते की इतके 10-12 लाख रुपये आता कुठून आणायचे ऑपरेशनसाठी. तिचा भाऊसुद्धा खूप गोंधळलेला असतो आणि तो विचारतो की ताई आता काय करायचं आपण. त्यावर गिरिजा सांगते आता सध्या तरी सगुणा मावशी सोडून मला डोळ्यासमोर कोणी दिसत नाही आहे. आणि आता पैसे मागण्यासाठी गिरिजा सगुणाकडे आलेली असते आणि सगुणाला विनवणी करत असते की मावशी अगं बाबांना खूप मार लागलाय, डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन करायला सांगितले आणि त्यांचं ऑपरेशन जर वेळेत केलं नाही तर कदाचित ते वाचणार देखील नाहीत. आपल्याला लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करायला हवं आहे, मला काही पैसे हवे आहेत. आता सगुणा मात्र तिला विचारते हो का, लगेच ऑपरेशन करायला सांगितलं आहे का डॉक्टरांनी, किती खर्च येणार आहे बरं ऑपरेशनला. त्यावर गिरिजा सांगते की डॉक्टरांनी 10 लाख रुपये खर्च सांगितला आहे. तर सगुणा बोलते हो का, 10 लाख रुपये खर्च करायचा आहे का ऑपरेशनसाठी. त्यावर तो आता सगुणाकडे काम करणारा तो मुलगा असतो, तो सांगतो की मी लगेच चेकबुक आणतो. तर सगुणा त्याला ओरडतेच, पैसे काय झाडाला लागतात का, 10 लाख काय 10 रुपयेसुद्धा देणार नाही आहे मी तुला, मेला तर मरू दे तुझा बाप. असं आता सगुणा खूप वाईट वागत असते आणि ते तिला पैसे द्यायला नकार देते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रुद्र आता गिरिजाला दवाखान्यामध्ये भेटतो आणि गिरिजाला पैशांची मदत आहे म्हणल्यानंतर तो गिरिजाला 10 लाख रुपयांचा चेक देतो. आता त्या चेकवर त्याचं नाव रुद्र प्रताप पाहिल्यानंतर मात्र गिरिजा चक्रावूनच जाते आणि तेवढ्यातच तिथे उर्वशी आणि नागेश्वरही येतात आणि सांगतात की हो अगदी बरोबर समजलीस, हाच आहे तो रुद्र. आता गिरिजा तो चेक रागाने फाडून टाकते आणि बोलते की मला तुमची मदत अजिबातही नकोय, अशा खोटारड्या लोकांची मदत नकोय मला. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.